एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा पप्पा बोला. जावई बापू, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. कशाविषयी ते तुम्हाला राधाने सांगितलं असेलच. हा हो पप्पा, राधा बोलले मला. तरी तुम्हाला वाटलं नाही की एकदा माझ्याशी बोलावं? बरं, घरच्यांना काय सांगितलंय तुम्ही? हो नाही म्हणजे स्पेसिफिकली या जॉब बद्दल नाही सांगितलंय पप्पा, पण त्यांना जनरली अंदाज आहेच. आय मीन. अच्छा, म्हणजे घरच्यांनाही अंधारातच ठेवलंय अजून. अरे घनश्याम बेटा, असं काय काय सोनं लागलंय ते अमेरिकेला? सांग ना मला, तिथे जाणं खरंच गरजेचं आहे का? पप्पा अजून इतकं काही ठरलेलं पण नाहीये. म्हणजे अजून खूप अर्ली स्टेज मध्ये आहे सगळं. मग नकाच ना ठरवूच नका. अरे तिथलीच माणसं परत यायचा विचार करतायत बेटा. मला सांग, इथं भारतामध्ये काय कमी सॉफ्टवेअर ओपनिंग आहेत का रे? मी जरी कन्सल्टन्सी कमी केली असली तरी अजून खूप ओळखी आहेत माझ्या. हवं तर शब्द टाकू शकतो मी. आणि एकदा असं लांब निघून गेल्यानंतर मग साता समुद्रापार आठवण आली तर मग काय वेबकॅमवर चेहरे बघून गप्पा मारून त्यात समाधान मानत बसायचं का रे आम्ही इथं? पप्पा असाच विचार कोलंबसनी केला असता तर, वास्को डगामानी असंच म्हटलं असतं तर काय झालं असतं पप्पा? प्रत्येकाला कधी ना कधीतरी आपली माणसं सोडून दूर जावंच लागतं ना पप्पा. इट्स लाईफ, नाही का? आणि माणूस दूर जातो, माणसं दूर नाही ना जात पप्पा. वाक्चातुर्यामध्ये काही मी तुमच्याशी बरोबरी करू शकणार नाही. फक्त मला एकच गोष्ट कळते, आपल्यासाठी आपली माणसं आणि आपली माती ही सगळ्यात महत्वाची. कसं आहे बघा जावई बापू, काही वर्षांपूर्वी मलाही परदेशामध्ये नोकरीची संधी आली होती. त्यावेळी राधा लहान होती, राधाची आई नव्हती. त्यामुळे मलाही जायचं तिथे तर तिला घेऊन जावं लागलं असतं. पण मग अगदी नव्या वातावरणामध्ये, नव्या मातीमध्ये, नव्या संस्कृतीमध्ये तिला घेऊन जायचं म्हणजे बघ ना, की आपल्या मातीमध्ये मूळ धरू लागलेलं रोपटं उपटायचं आणि अगदी नव्या वातावरणामध्ये ते नेऊन लावायचं. कदाचित त्या नव्या वातावरणामध्ये ते रोपटं कोमेजूनही गेलं असतं. आणि त्या बदल्यात काय मिळालं असतं मला? काही जास्त हजार आणि थोडंफार नाव. पण आज मला माझ्या मुलीकडे बघून, राधाकडे बघून जे समाधान मिळालंय ना, मिळतंय ना, ते कधीही तिथे मिळालं नसतं बघ. पप्पा मला काय वाटतं, असं फोनवर नको बोलायला. मी घरी येतो तुम्हाला भेटायला. आपण बसून सविस्तर बोलू एकमेकांशी याबद्दल. नक्की ये, जरूर ये, केव्हाही ये. फक्त एक विनंती आहे, ठरवून येऊ नको. ठरवू नको की काय वाटेल ते झालं तरी माझा निर्णय मी बदलणार नाही. खुल्या दिला नाहीये. कसं आहे बेटा, तुम्ही जर सगळे तिकडे गेलात ना तर मग माझं फार कठीण आहे रे. चल ठेवतो. हो. नॉट फेअर. अजून किती लोकांना मला एक्सप्लेनेशन्स देत राहावी लागणार आहेत. नॉट फेअर. तू आणि राधा एकमेकींशी बोलता बरच, हो ना? मग राधा काही बोलली का ग तुझ्याजवळ? आय मीन आय वरी फॉर हर. इतकी टॅलेंटेड मुलगी, समथिंग इज रॉंग विथ हर. आय एम सॉरी, आय डोंट वॉन्ट टू इंट्रूड, बट मला काळजी वाटली ना म्हणून मी विचारलं. तुमचा अंदाज बरोबर आहे सर. काळजी करण्यासारखंच आहे. म्हणजे राधा आणि घनश्याम मध्ये खरंच प्रॉब्लेम आहे?
कसं आहे ना सर, दोन टोक आहेत दोघं. म्हणजे जीजीत ना सर एकदम एकदम सॉफ्ट आहेत आणि राधा अशी कडक स्वभावाची. जीजीत एकदम एकदम प्रेमळ आहेत आणि ही एकदम ड्राय. जीज मन मिळावू, ही माणूस घणी. कसं ना सर, काही काही कॉमनच नाहीये. तुम्हाला सांगते सर, राधा आहे ना लग्न झाल्यापासून एकदाही फोनवर शोनू राजा असं बोललेली नाहीये. कसं आहे सोनिया की या गोष्टी जरी नाही केल्या तरी संसार सुखाचा होऊ शकतो. प्रश्न हा आहे की प्रॉब्लेम काय आहे, तो वेगळाच आहे का? वियर्ड आहे राधा, आहे ना वियर्ड आहे सर. तुम्हाला सांगते सर, जीतचा पाय मोडलेला असताना ही एकटी सिनेमाला गेली. मी स्वतः पाहिलं, मला सांगितलं एकटी जाते. ऍक्च्युली सोबत कोणी असेल तर आय डोंट नो सर. तुम्हाला सांगते सर, इतका चांगला, म्हणजे लाखात एक का काय म्हणतात ना तसा हब्बी मिळालाय तिला. हब्बी? जीत सर, आणि हे सगळं स्पॉइल करतेय. पण तुम्हाला एक सांगते सर, राधा अशीच वागत राहिली ना तर तिच्या संसाराचं काही खरं नाही. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की या सगळ्याला राधा ही जबाबदार आहे? 100%. 100%? सर चूक राधाचीच आहे. कोण पाहिजे? काय रे मानव? वा, अरे काय टेलिपथी आहे हा? म्हणजे इकडे नवरा बायकोचं भांडण झालं आणि लगेच आलाच राधाचा भाऊ कान पिळायला. भांडण कोणाचं? घनश्याम आणि राधाचं भांडण? ए, तू जितका गंभीर चेहरा केलास तितकं काहीही गंभीर झालेलं नाहीये. नाही, माझी वृत्तीच गंभीर आहे, त्याला मी काय करू? मी प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतो, त्यामुळे मला प्रसंगातलं गांभीर्यही कळतं. आणि जे लोकांच्या नजरेस पडत नाही ना ते माझ्या काकदृष्टीला दिसतं. असो, नक्की काय झालं? कसलं ते भांडण? हा, अरे सृष्टीचा नियम आहे रे तो. म्हणजे नवरा बायकोंच्यात भांडण व्हायलाच हवं. म्हणजे अगदी थुकरट कारणावरनं झालंय. म्हणजे असं समज की संसाराच्या कोऱ्या पाटीवर असे रंगांचे फटकारे वगैरे. नक्की फटकारेच की ओरखडेही उमटले? काय शब्द छले. पण आज तुझा मूड बघून असं वाटतंय की तू आज घनाची शाळाच घेणार आहेस. पण घे घे घे. अरे आम्ही नाही करू शकलो, तू तरी कर. शेवटी बहिणीचा पाठीरा कायस तू. ते ठीक आहे, पण भांडणाचं नेमकं कारण काय? तुझं लग्न झालंय? नाही ना, अजूनही प्रतीक्षेत आहेत तिच्या. मग तुला लग्न झाल्याशिवाय नाही करणार. पण तुला जर का ह्युमन सायकोलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल तर तुझा वाढदिवस कधी? का? अहो, माझं लग्नाचं वय झालंय. ते दिसतच आहे. पण तुझा वाढदिवस कधी अशासाठी विचारलं की वाढदिवसाला मी पुस्तक भेट देईन ना. म्हणजे लग्न आणि नवरा बायको यांच्या नातेसंबंधातला गुंता सोडवायला तुला मदत होईल. गुंता? तो मी जाणतोच. हो, मग तू असं करतो गुंता सोडवच. माझा फुल बॅकिंग आहे तुला. आणि असा घनाचा कान जोरात पिळला. चल. घनश्याम आणि राधाचं भांडण घरातल्या कारणावरून की बाहेरच्या? डोंट वरी राधा, मैं हूं ना. माई, घनाय ना घना, तो जाम ओरडला राधाच्या अंगावर. तो म्हणाला, खबरदार यापुढे माझ्या कपड्यांना हात लावलास तर.
तर माई मला सांगा, राधा बायको आहे की नाही त्याची? मग आता घनाचे कपडे इस्त्रीला देणं, ते धुवायला टाकणं, हे काम कोण करणार? राधाच करणार ना. हो. मग राधा गप्प बसली का ग? हे, राधा कसली गप्प बसतीये माई? ती ना आणखीनच जोरात ओरडली घनावर. ती म्हणाली एवढं आहे ना तर मग स्वतःचे कपडे स्वतः धुवायला टाक. मग शामराव काय बोलला? हा, तोही गप्पा बसला नाही. तो त्याहून जोरात ओरडला तिच्यावर. खबरदार यापुढे मग माझ्या कपड्यांना हात लावलास तर. माई, घनाने ना राधाची अक्कल काढली. अगो बाई. म्हणाला तुला कुठल्या गोष्टीची किंमतच नाहीये. म्हणजे त्याने समस्त स्त्री जातीचा अपमान केला. मग राधाचा पुढचा डायलॉग काय होता? डायलॉग, बरोबर डायलॉगच. मला ना असं सगळं सिनेमातल्या सारखं वाटतंय. म्हणजे एक जण असा शब्द फेकतोय, मग दुसरा शब्द झेलतोय, मग परत पहिला तोफेने समोरच्यावर अटॅक करतोय. वा, वा, वा. माई, त्यांच्या खोलीतून ना असे काही भांडी फेकल्याचे वगैरे आवाज आले आणि मग ना राधा रडत रडत खोलीतून बाहेर आली. आणि मग इतकं सगळं झाल्यावर मी माझ्या परीने काही मौलिक सल्ले देण्याचा प्रयत्न केला. तुझ्याकडून हा. मौलिक सल्ला? कसला सल्ला दिला ते राधाला? बाय बाय. मी तुला काय म्हटलं, हे बघ राधा, आता एखादा भारीतला ड्रेस किंवा साडी उकळल्याशिवाय आपला राग गेल्याचं समोरच्या माणसाला कळू द्यायचं नाही. आता नवऱ्याकडून असं काहीतरी उकळणं हा समस्त स्त्री जातीचा हक्क आहे. हो. प्रिया, काहीतरी भलते सलते सल्ले देऊ नको ना राधाला. अगं भांडण झालं त्यांचं ते मिटवायचं ना. आगीत तेल ओतायचं का आपण? वहिनी, मी आगीत तेल ओतत नाहीये. मी फक्त वरवर फूक मारण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ना त्याने आगीचा भडका उडणार नाही, पण विस्तव धगधगत राहील. वहिनी, अशा मंद आचेवर शिजलेलं असतं ना, ते कसं असं मुरलेलं असतं, खुसखुशीत, संसाराची धग असलेलं. काय ग बाई तुझं? माई, आमचे आहेत ना, हे खूप ग्रेट आहेत. ते काय म्हणतात की भांडणं असतात कशाला? मुळात मिटण्यासाठीच. भांडणामुळे ना नवरा बायकोतलं नातं असं दृढ होतं. म्हणजे पॅचअप मध्ये खरी मजा असते. जा, मी नाही बोलणार तुमच्याशी. असं जेव्हा बायको रुसून म्हणते ना, तेव्हा नवऱ्याची जाम धावपळ होते. मग तो बायकोला काय काय गिफ्ट देतो, तिला मनवण्याचे प्रयत्न करतो, तिची खुशामत करतो. म्हणजे ना माई, भांडण जर सुरवंट असेल ना तर बायकोला पटवणं हे फुलपाखरू आहे. मी जाम कुहुईश उदाहरण दिलं का? पण जे बोललीस ना ते अगदी खरं बोललीस. हो, पण माई हे घनाला कळायला हवं ना. कळतं ग, अगदी बरोबर कळतं. हा. आता मी काय श्रीपादला शिकवणी दिली होती का? पण त्याला कळायचं की नाही? म्हणजे आता आबोलीचा गजरा कधी आणायचा हे कुणी शिकवलं नाही त्याला. माई काय अबोलीचा गजरा काय? सांगा ना, सांगा ना. हो की नाही देवकी? संध्याकाळी श्रीपादच्या हातात आबोलीचा गजरा दिसला की मला बरोबर कळायचं. आज सकाळी जंगी सामना झालेला दिसतोय काय? वहिनी, तुझ्या समोर तरी तुम्ही काय? तुला तर काही बोलायलाच नको. वहिनी, अगं वहिनी, अबोलीची फुलं. काय हरकत आहे मग? इथलं कळतं आमच्या फील्ड मधलं काही? मग तू कशाला अकलेचे तारे तोडतेस? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. ए घनश्याम, मला जरा सांग ना किती वाजलेत एक्झॅक्ट? मी नाही सांगू शकत, मी गेम खेळतो. तू घड्याळात बघ ना. माझं घड्याळ बंद पडलंय म्हणून तुला विचारते. मग मोबाईलवर बघ ना. घनश्याम, माझ्या फोनच्या सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. प्लीज सांग ना किती वाजले आहेत. मी नाही, आता आपलं भांडण नाही का झालं, त्यामुळे आता मी तुझ्यावर रुसलोय आणि तू माझ्यावर रुसलेस, त्यामुळे मी आता असं सांगू शकत नाही. घनश्याम, मी गमतीच्या मूड मध्ये नाहीये, मला उशीर होतोय. मी पण नाहीये, प्लीज मॅनेज. मी मानलेली असं तरी बायको आहे तुझी, मी स्वतःच बघायला पाहिजे. असं हात पिरगळ असा एक बॉक्स मार ना मी तुला. मला गेम खेळताना डिस्टर्ब नको करू. अरे मानव, हे हाय घनश्याम. मानव, तू कसं काय आलायस? तुझा सुखी संसार पाहण्यासाठी आलो. पाहिला? आता सगळं पप्पांना सांगायचं असेल ना तुला? नाही, तुझ्या तोंडात तिळ भिजत नाही ना? नाही, मला असं वागताच येत नाही.
आत वेगळं बाहेर वेगळं. मित्र आलाय तुझा, गप्पा मार त्याच्याशी, पण फार वेळ मारू नको, दमलायस कारण जा भेट मित्राला, भेट जा. ए मानव इकडे. काय मग कुठपर्यंत आलंय लिखाण? फिल्मचं स्क्रिप्ट कम्प्लीट? नाही, चालू आहे, रिसर्च चालू आहे. नवरा बायकोंची भांडणं, ओ ती का होतात, त्याची कारणं काय आहेत. तुमचंही भांडण झालं ना? हो. काय कारण? कारण काय नाही रे, हे बघ, मुळात बायकांना फार डोक्यावर चढवायचं नाही. त्यांचा इगो आहे ना लगेच चेचून टाकायचा. ते फक्त यंत्र आहे राधा. त्याचे काटे फिरवल्याने आपलं नशीब बदलत नाही. किती छान बोलतोस रे तू मानव. तू अशा विषयावर पुस्तक वगैरे का नाही लिहित? हा, किंवा तू ना प्रवचन वगैरे दे. फार मस्त धंदा आहे, खूप प्रॉस्पेक्ट्स आहे त्या धंद्यात. विचार कर, तुला फक्त गेटअप बदलायला लागेल, थोडी दाढी बिडी वाढवायला लागेल, बस. गुड. म्हणजे इतक्या दुःखातही तुझा सेन्स ऑफ ह्युमर जागा आहे ना, मला त्याची कमाल वाटते राधा. मला ना तुझी कमाल वाटते मानव. कसं काय जमतोस तू दरवेळेस? असं मी कामात असताना, गडबडीत असताना, वैतागलेले असताना माझ्या मध्ये यायचं, व्यत्यय आणायचा. म्हणजे ऑफिसमध्ये ठीक आहे, ऑफिसमध्ये तू असतोसच, पण तू तर माझ्या घरात यायला लागलायस. मला कमाल वाटते तुझ्या या कौशल्याची. नाही, मी लुडबुडत असेन राधा, पण मी हे सगळं का करतोय हे कधी जाणूनही नाही यावंसं वाटलं तुला? मानव, कसं आहे, ऑफिस सारखी घरात चिडचिड करायला मला नाही आवडत. त्यामुळे मी आता जाते. जाऊ मी? जा, पण मला सगळं कळलंय राधा. हो, काय कळलंय तुला? हेच की वड्याचं तेल वांग्यावर. माझ्या आईशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ही अक्कल तू मला शिकवायची नाहीस. मुळात आई या विषयावर काहीही बोलायचा तुला अधिकारच नाही. सो यू जस्ट शट अप. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनाचा राग तू माझ्यावर काढतीयस, पण हरकत नाही, हरकत नाही. मी तुझा बाउन्सिंग बोर्ड बनायला तयार आहे राधा. ए मानव, नको नको रे मला बोर करू, प्लीज प्लीज नको. मी जाते आता, प्लीज. तू हे सगळं विषय टाळण्यासाठी बोलतीयस राधा, पण तुझ्या डोळ्यात न आलेले अश्रूही मला दिसतात. हो, कमाल आहे. माझ्या डोळ्यात जे अश्रू आले नाहीये ते तुला दिसत आहेत. घड्याळात काटे आहेत ते चालत नाहीत. बदलायला लागेल. मला घड्याळ बदलायला लागणार आहे. घड्याळ नाही, गणेशा, मी निघाले ऑफिसला. काय रे, काय झालं? हैदराबाद वरनं फोन आला होता. त्यांनी मला रिजेक्ट केले. सॉरी यार. काही कारण सांगितलं का त्यांनी? त्यांनी नाही सांगितलं हे पुरेसं नाही का? नाही, नो, वी आर सॉरी, वी कांट डू दिस, याचा अर्थ कळत नाही का आपल्याला? ठीक आहे घनश्याम, असं होऊ शकतं. बिग डील. एक संधी गेली म्हणजे. शट अप या. इट्स ओके, बिग डील असं होऊ शकतं. एक संधी गेली. आय एम टायर्ड ऑफ दिस. गेली 15 वर्ष मी हेच सगळं ऐकतोय. आधी असं व्हायचं ना तर मला वाटायचं की नाही, मी माझं प्रिपरेशन कमी पडलं, पण नॉट दिस टाइम. नॉट दिस टाइम, नॉट दिस टाइम. आणि ते कंपनीवाले मला सांगतायत की नाही, युअर क्वालिफिकेशन इज एक्सलंट. तुम्ही
तुम्ही आम्हाला प्लीज जॉईन करा. फक्त तुम्ही आमच्या इंडियन सबसिडरीला जॉईन करा. आम्ही तुम्हाला अमेरिकेला पाठवू शकत नाही. काय हरकत आहे मग घनश्याम? इथला कळटा आमच्या फील्ड मधलं काही. मग तू कशाला अकलेचे तारे तोडतेस? मला जे करायचं ना ते मला इथे करायला मिळणार नाही. इथे तो स्कोपच नाही. मला माझ्या आयडिया जर राबवायच्या असतील तर मला अमेरिका इज द प्लेस. कळलं तुला? इथे वर्कप्लेसला सगळा कचरा आहे, सगळी कटकट आहे. हे करा ते करा, असं करू नका तसं करू नका, सगळे एकमेकांचे पाय खेचतात. इथली सिस्टीमच करप्ट आहे. पण हे सगळीकडेच आहे घनश्याम. इट्स एव्हरीवेअर. तू गप्प बस ना. मला तुझा उपदेश नकोय. मला तुझा उपदेश नकोय. कळलं तुला? माझा मूड नाहीये. मी उपदेश देत नाहीये घनश्याम. मला असं वाटलं की बोलल्यावर तुला हलकं वाटेल म्हणून मी बोलते. कसला आणलास ग तू चेहऱ्यावर? तुला फरक पडतो, तुला वाईट वाटलंय याचा? म्हटलं जमत नाहीये ना. तुझ्या चेहऱ्यावर साफ लिहिलंय की तुला अत्यंत आनंद झालाय मी अमेरिकेला जाऊ शकत नाही म्हणून. कारण आता तुझ्या मनासारखं झालंय ना. माझ्या मनासारखं? तुझ्या आणि घरच्या सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्यांची इच्छा होती की मी अमेरिकेला जाऊ नये. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय काय केलं? मी येस तुमची इच्छा होती की मी अमेरिकेला जाऊ नये म्हणून मी अमेरिकेला जाऊ शकत नाहीये. कळलं? इट्स टू मच घनश्याम. असं कोणाला तरी वाटतं म्हणून तू अमेरिकेला जाऊ शकत नाहीयेस का? उद्या समजा आम्हाला सगळ्यांना वाटलं की तू अमेरिकेला जावंस म्हणून तू जाऊ शकणार आहेस का? इंटरव्ह्यू मध्ये गप 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 ना तू. मी तुला सांगितलं ना मला तुझ्याशी बोलायचं नाही. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मग तू का बोलतेस माझ्याशी? आणि हो बरोबर आहे, मी जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. तुमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून मी अमेरिकेला जाऊ शकत नाही. तुझी माई आजीची, दिग्या काकाची, आईची आणि आईची सगळ्यात जास्त इच्छा होती मी अमेरिकेला जाऊ नये अशी. मी फक्त अमेरिकेचं नाव काढलं की लगेच चेहरा पाडायची, रडारड सुरू करायची. आणि 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 शी वुड मेक शुअर की मी अमेरिकेला जाऊ शकणार नाही. तुम्ही सगळे यू वुड मेक शुअर. आणि असं निगेटिव्हिटीचं ना वलय तयार केलंय तुम्ही माझ्या भोवती मी अमेरिकेला जाऊ शकू नये म्हणून. कळलं? तू काय बोलतोयस घनश्याम? तू आईनं का बोलतो? एक काय मी तुला ह्याच्या आधी 10 वेळा सांगितलं, आता शेवटचं सांगतोय. माझ्या आईशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ही अक्कल तू मला शिकवायची नाहीस. मुळात आई या विषयावर काहीही बोलायचा तुला अधिकारच नाही. सो यू जस्ट शट अप. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.